करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्य सुद्धा आपल्याला पुरवलं गेलं. समर्थ म्हणतात, ज्यावेळी देहाचं मन अस्वस्थ होतं, संपूर्णपणे मन भरकटलेलं असतं, पण त्या भरकटलेल्या मनाला स्थिर कसं आणता येईल, हा प्रश्न आपल्या देहाला पडलेला असतो. परंतु त्या देहाचं मन संपूर्णपणे भरकटलेलं आहे. अस्वस्थ मन, एखादं कार्य आपण करत असतो, ते कार्य करत असताना आपलं मन भरकटलेलं आहे, मग ते कार्य पूर्ण होत नाही. कितीही कर्म आपण उत्तमाची करत राहिलो तरी शेवटी आपल्याला यश प्राप्त होत नाही. कारण मन संपूर्णपणे चंचल आहे, मन संपूर्णपणे गुरफटलेलं आहे. त्या मनाला संपूर्णपणे स्थिर कसं आणता येईल, तर संपूर्णपणे श्रीमनाचे श्लोक 205 समर्थांनी दिलेला आहेत. प्रत्येक श्रीमनाच्या श्लोकामधून जर अर्थ आपण समजून घेतला तर नक्कीच, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, तुमच्याजवळ असलेले सगळ्यात मोठे धन म्हणजे तुमचा वेळ आहे. आपण किंमत देतो पैशाला, खरंच पैसा महत्त्वाचा आहे का? पैसा समजा आज नसेल तर उद्या कमवता येईल, उद्या नक्कीच आपल्याला मिळेल. एखादं कार्य आपण करत राहिलो, एखादं काम करत राहिलो तर नक्कीच त्याचा आपल्याला मोबदला म्हणून पैसा प्राप्त होईल. परंतु गेलेली वेळ ही पुन्हा आणता येणार नाही. म्हणून त्यावेळी तुमचा वेळ ज्याला द्याल खूप विचार करून द्या. आपण वेळ आहे ना मनोरंजनासाठी घालवत असतो, असाच टाईमपास म्हणून करत असतो. झोप आणि निंदेवर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आपल्याला 24 तासापैकी बघा, आपण 8 तास आरामासाठी, विसावा मिळवण्यासाठी, बरोबर की नाही, विश्रांती मिळावी यासाठी आपण काय करत असतो, झोप घेत असतो. परंतु त्या झोपेमध्ये आपण काय करत असतो, आळसपणा जास्त आणत असतो. आळस हा माणसाचा शत्रू आहे. परंतु आळस आपल्या अंगी जर आला तर एखादं काम करत असताना सुद्धा ते काम आपण करत करत शेवटी राहत असतो. आजचं काम आपण उद्यावर ढकलतो आणि त्या आळसेच्या पोटी आपण काय करत असतो, बरोबर की नाही. वेळ सुद्धा दौडून गेलेली असते. प्रामाणिकपणे नाते सांभाळणारी लोक बऱ्याच वेळा तुटतात, बरोबर आहे. आपण एखाद्याला टाईम दिलेला असतो की मी उद्या तुझ्याकडे दुपारी येणार आहे. याच टायमाला बरोबर आपण काय करत असतो, वाट पाहत असतो, परंतु त्या वेळेला ती व्यक्ती येत नाही. मग शेवटी नातं कशामुळे तुटतं, दिलेला शब्द. मन संपूर्णपणे भरकटलेलं आहे, त्याच वेळेला त्याचं मन कुठे जाईल आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं मन हे उत्तमाचं असलं पाहिजे. त्या संपूर्णपणे भरकटलेल्या मनाला स्थिरावर आणण्यासाठी काय करा ते आत्ता करा. विचार करू नका जगाचा, कारण त्यांची तर सवयच आहे त्रास देण्याची. विषय वासना आड येते, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, बरोबर की नाही. परंतु आपल्याला काय करायचं नाही, नामस्मरण. लोक जिवंत माणसासोबत नीट बोलत सुद्धा नाही आणि मरण पावलेल्या माणसाला हलवून हलवून विचारतात, तू बोलत का नाहीस, बरोबर की नाही. लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत नाही. आपलं उदाहरण आपण प्रत्यक्षात पाहतो.
तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे, तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे. परंतु या देहाचा भाग चाललेला आहे. समोरील व्यक्तीला कोणाला विचारत नाही. आणि जी कोणी आजारी पेशंट आहे त्यांना तिथे जाऊन विचारतो, काय कशी आहे तब्येत. ज्यावेळी शेजारी होता, शेजारच्या बाजूला घरामध्ये, त्यावेळी कधी विचारलंच नाही. म्हणजे विचार करा, बऱ्याच वेळा गोड गोड बोलणारे लोक तुम्हाला इज्जत नाही तर धोका देत राहतात. बरं झालं लोक बदलले, त्यामुळे मीही थोडा बदलत राहिलो. म्हणून विचार करा, आपल्यामध्ये ज्यावेळी बदल कधी निर्माण होईल. जगाने आपल्याला काय दिलं, देशाने आपल्याला काय दिलं, त्यापेक्षा आपण देशाला काय देत आहोत. प्रथमतः आपण स्वतः जर बदललो तर नक्कीच देश बदलणार आहे. आपला दृष्टिकोन जर उत्तमतेने असेल तर नक्कीच आपण बदललेलो आहोत ना. कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला कधीही, बघा, सुख मिळतं, सुख समाधान नक्कीच प्राप्त होतं. पण कमी वेळेमध्ये जर सुख आपल्याला प्राप्त झालं तर त्या सुखाचा आनंद कशामुळे प्राप्त झालं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. आपले आई वडील ज्यावेळी कष्ट करतात त्यावेळी त्या कष्टाचा मोबदला म्हणून जर आपण त्यांच्या जीवावर, त्यांच्या पैशावर जर आपण आनंद घेत असू आणि आपण काहीही काम, आपण संपूर्णपणे संपत्तीवर आनंद व्यक्त करत असू, त्यामध्ये सुख समाधानी असो, तर त्यामध्ये खरं सुख नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कमी वयामध्ये मिळाले सुख माणसाला कधीही समजदार बनू देत नाही. आणि कमी वयामध्ये मिळालेले दुःख माणसाला पूर्ण जगाचे ज्ञान देते की नाही. काही लोकांमध्ये हृदयाच्या जागी कॅल्क्युलेटर असतं. असे लोक हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की मला याच्याकडून किती फायदा होणार आहे. बरोबर की नाही. आपण सर्वजण, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत, तुम्हाला सर्वांना नमस्कार. या देहाचा भाग चाललेला आहे. समोरील व्यक्ती पाहतो आणि विचार करतो याच्याकडून मला काय फायदा होणार, काय मला नफा मिळणार आहे, काय मला प्रॉफिट होणार आहे. बरोबर की नाही. त्यावेळी तो समोरील व्यक्ती विसरून जातो आणि मला कसा फायदा होईल एवढंच फक्त पाहत राहतो. स्वार्थी लोकांना फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधून सुद्धा काढलं पाहिजे. बरोबर की नाही. कर्ज तर फेडून टाकता येते, पण उपकार कधीही फेडता येत नाही. एखाद्या बँकेचं लोन घेतलं तर ते नक्की आपण व्याजासह परत देऊ, पण उपकार कधीही परतफेड करता येत नाही. चहा आणि चरित्र जेव्हा सांडतं तेव्हा डागच पडतो. म्हणून बघा, प्रत्यक्षपणे एखाद्याला मारलं तर त्याचा डाग निघून जाईल, वळ निघून जाईल, परंतु बोललेला शब्द हा शेवटपर्यंत टिकून राहतो. जगामध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. जे खोटं बोलतात त्यांचं नातं टिकून राहतं, पण जे खरं बोलतात त्यांचं नातं तुटतं की नाही. म्हणजे विचार करा, अशा लोकांबरोबर तर लढत राहिला जे समोरासमोर दुश्मनी करतात, पण त्या लोकांचं काय करायचं जे हसून कपट करतात. या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीची मदत करण्यासाठी पैशाची नाही तर चांगल्या मनाची आणि विचारांची गरज आहे. तुमचं आयुष्य तुमच्या हातामध्ये, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका. समर्थ म्हणतात, जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यांसारखी वागते तेव्हा ते आपले लोक आपले वाटतच नाही, कारण विषय वासना आड आलेली असते. तुमची पूर्ण ताकद पैसे कमवण्यामध्ये,
कारण पैसाच सगळं काही आहे आजच्या जमान्यामध्ये ना. आपण सर्व यशस्वी कशामुळे आहोत? पैसा कमवण्यासाठी. जी व्यक्ती कोणाच्याही नजरेमध्ये वाईट नसते तेव्हा समजून घ्या की ती व्यक्ती धूर्त आहे. आणि असे लोक कधीही कोणाचे आपले होऊ शकत नाही. आयुष्यामध्ये तोच माणूस असफल राहतो जो विचार खूप करतो, त्याला माहितीही खूप असते, पण काहीही करत नाही. दुसऱ्या लोकांच्या चुका सगळ्यांना दिसतात, पण जेव्हा वेळ आल्यावर ती सुद्धा आपल्यावर वेळ येते तेव्हा लोक बघा, आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा लोक प्रश्न मनामध्ये ठेवत निघून जातात, परंतु दुसऱ्या वेळेस जेव्हा प्रश्न उभा राहतो, एखादा प्रसंग उभा राहतो, त्यावेळी आपण धावत येतो. जो माणूस खरा, साधा आणि प्रामाणिक असतो त्याची कोणीही इज्जत करत नाही, कारण तो साधा आहे, सरळ आहे, तो कधी आपल्याला उपयोगी पडेल. परंतु अशीच माणसं उपयोगाला नेहमी पडत असतात. सरडा तर उगाचच बदनाम आहे. माणसापेक्षा जास्त रंग कोणीही बदलत नाही. कारण प्रत्यक्षपणे आपण सकाळी जे काही बोलतो बघा, जसं वातावरण बदलत जात असतं तसं माणसाचं रूप, माणसांचा रंग हा बदलत राहतो. सकाळी काय बोललो ते विसरून दुपारी हा वेगळाच बोलत असतो, संध्याकाळी वेगळं आणि रात्री वेगळंच बोलत असतो. जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर हीच वेळ आहे त्या गोष्टी विसरण्याची. आपण एखादी गोष्ट मनामध्ये ठेवतो आणि त्याच गोष्टीचा आपण काय करत असतो, सारखा विचार करत असतो. मग तीच गोष्ट, तोच संपूर्णपणे ज्या मनामध्ये संपूर्णपणे ठेवलेली ती गोष्ट आपल्याला झोपून सुद्धा देत नाही आणि त्याचा त्रास आपल्याला नक्की जाणवतो. म्हणून एकटं राहण्याचा आनंद शिकून घेतला पाहिजे, कारण कोणीही नेहमीसाठी तुमच्याबरोबर राहणार नाही. आपण ज्यावेळी आयुष्य बघा नरदेह प्राप्त करून आलेलो आहोत, जन्म घेऊन या पृथ्वी तलावर आलेलो आहोत, हे एकटेच आलेलो आहोत, कोणीही सोबत आलेलं नाही आहे. आयुष्य जगत असताना बिनधास्तपणे जगलं पाहिजे, परंतु जाताना सुद्धा एकटंच जाणं आहे. तर शेवटी कसं आयुष्य जगता आलं पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवणार. घराच्या आतमध्ये पाहिजे तेवढं रडून घेतलं पाहिजे, पण दरवाजा उघडताना नेहमी हसून उघडलं पाहिजे ना. चेहऱ्यावरचं रडणं आणि बघा, प्रत्यक्षपणे आपण आपल्या घरातला सर्व राग येणाऱ्या समोरच्या व्यक्तीवर आपण काढत असतो. असं होता कामा नये. आपल्या घरामधलं जेवढं दुःख आहे तेवढं बाहेर आपण सांगत सुटतो, परंतु जेवढं घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे जे काय होतं ते अंतरीच निवेदन ठेवून पूर्ण करता आलं पाहिजे. ज्यावेळी नेहमी शांत राहणारा माणूस ओरडायला लागतो त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे की सगळ्याच गोष्टीची हद्दपार झाली. पण आधीसारखं काहीही चांगलं वाटत नाही. जेवढं आनंदी राहण्याचा आपण प्रयत्न करतो तेवढं जास्त डोळ्यामध्ये पाणी येत असतं. पण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, दुःखाश्रू आणि ज्यावेळी आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये येतात, पण त्या खऱ्या बुद्धिमान माणसाची हीच ओळख आहे की त्यांच्यामध्ये कोणताही अभिमान आणि अहंकार नसतो. समंजस लोकांचं डोकं नक्कीच चालतं आणि असमंजस लोकांचं फक्त तोंड चालत असतं. श्वास आणि वेल दौलतीपेक्षाही जास्त मौल्यवान आहे. जो माणूस बुद्धीला सोडून भावनांमध्ये वाहत जातो ना, त्याला प्रत्येक जण मूर्ख बनवतं. जाणीव बदलते, बाकी काही नाही. नाहीतर तिरस्कार आणि प्रेम एकाच हृदयाने होते. आजकाल लोक
आधी भरोसा जिंकतात आणि नंतर तो नक्कीच तोडत राहतात ना. थोडी वाट पाहिली पाहिजे, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ ही नक्कीच येते. या जगामध्ये खूप प्रामाणिक बनण्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही जेवढे दबून राहता, लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. आयुष्य काट्यांचा प्रवास आहे. हिंमत त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण तो रस्त्याचे बघा, रस्त्यावर चालत असताना स्वतःचे रस्ते बनवतो, तोच खरा माणूस आहे. म्हणून समर्थ म्हणाले, रस्ते खूप आहेत, पण कोणत्या रस्त्यावर चालायचं हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. मार्ग सापडी सुगम न लगे साधन सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. जय जय रघुवीर समर्थ.